नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे आता सुतीच्या वालत काल काय इकडे आंबे फणस काढायला. ह्याच्या पुढे आमचे प्रमोद उतेकर तुम्हाला सांगतील, संबोधित करतील. सुतीच्या वाल्यामध्ये आंबा आहे एक आपला मस्त एकदम दह्यासारखा आंबा लागतो. आंबा खूप मोठा आहे, बुंद्यात एवढा झाड आहे, फांदी एक एक एवढी मोठी आहे. आता कसा वर चढायचा प्रश्न आहे. बघू आता पुढे जाऊन मनोज चव्हाण ते आंब्यावर चढतील. हा मनोज चव्हाण चढतील आंब्यावर. आता थोडेसे ते ह्याच्यामध्ये आहे, तरतरीमध्ये आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गरम में हा आमचा घाट, पिलीचा घाट. ने पिलीच्या घाटात ना आम्ही जातोय आंब खायला आणि आंब काढायला. आणि आंब येथे एवढा आहे, येथे एवढा आंबा आहे आंब्याला. हे बघा निसर्ग बघा आमचा कोकणातला बघा मस्त एकदम निसर्गरम्य एकदम नागेश्वर नागेश्वर. आणि समोर दिसतोय वासोटा. येतोय समोरून नाऱ्या. पुणेगावची सुतारवाडी दिसत आहे तुम्हाला समोर बघा ती घरं. दोन नद्या इथे एकत्र मिलन होते. दोन नद्यांचा संगम इथं होतो. मित्रांनो बघा आम्ही चाललेलो आहे सुतीच्या वालत. मित्रांनो सगळ्यांनी इकडे बघा. आणि ही आमच्या अमर पवारांची, हे बघा हे दोघं चालले दारवा पियाला. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. हा बघा, हा म्हणतो कौंडावल्यावर जाऊया. कौंडावल्या आंब्याचा हा बघा केवढा असतो सांग जरा. पिवळा असतो ना तेवढाच मोठा असतो. तर मग कौंडाले आंब्याचं जरा महत्व सांग यांना. कौंडाली आंबा हा सर्वात जुना आंबा आहे, एकदम सर्वात म्हणजे म्हातारा आंबा आहे. पण तो ह्या टायमाला एवढा मोठा आंबा आलेला आहे ना. कुठल्या दिशेला आहे तो सांग त्यांना. इथे वरतीच आहे तो, एकदम इथे वरती गेलात ना 2 मिनिटाच्या अंतरावर तर मग एक मोठा आंबा आहे. नमस्कार मित्रांनो, कोकणाची शान करवंद. वा 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 जबरदस्त.